ईशा, आता शेखरचा विषय कशाला? त्याचं नावही या घरात नकोय. मी त्याच्याविषयी कुठे बोलले? मी जनरल बोलतेय. एनिवेज, मला रात्री यायला उशीर होईल. मी आणि अजय बाहेर चाललोय. बाय. चला. तुझ्या भावाचं लग्न ठरवायला चाललोय आपण, त्यामुळे तू सुद्धा येणार आहेस. सॉरी, मला ना या कांदे पोहे वगैरेच्या कार्यक्रमात अजिबात इंटरेस्ट नाही. आणि कसं आहे ना, माझे निर्णय मीच घेते. ब्रो, आय थिंक तूही असंच करायला हवं. आणि हो, तू घेतलीस ना जबाबदारी. मलाही बघायचं या घरात कोण संस्कारी मुलगी येते ते. बाय. ईशा, एक मिनिट. ईशा, ऐक माझं. ईशा. कौशिकी, द्या काका. अगं चांगल्या कामाला जाताना ना मन शांत आणि प्रसन्न ठेवायचं. होणार होणार, सगळं चांगलंच होणार आणि तुझ्या मनाप्रमाणे होणार. हं? चला चला चला. उशीर नको व्हायला. चला या. इरा बेबी अगं थांब. इरा, इरा, काय करतेस? इरा, पळतीयस कशाला? काय झालं? मॅडम बघा ना, इरा बेबी हे मशीन घालायलाच मागत नाहीयेत. मला माहिती आहे तुला जरा जड जाईल, पण इराविषयी मी जे काही सांगितलंय ते तिच्या भल्या करताच सांगितलंय. इरा, तुला खरं सांगू, मला सुद्धा हे अजिबात आवडत नाही. खरंच. बर, मला सांग, तुला गाणी ऐकायला आवडतात ना? माझ्या इराला डान्स पण करायला आवडतो, हो ना? मग आता समजा तू हे नाही घातलं तर तुला गाणी नाही ऐकू येणार आणि तुला डान्स पण नाही करता येणार. चालेल? म्हणूनच इरा आता हे गुड गर्ल सारखं घालणार आहे. ती छान छान गाणी ऐकणार आणि मग छान छान डान्स करणार, हो ना? मायरा इज अ गुड गर्ल. मायरा इज अ स्ट्रॉंग गर्ल. मायरा इज अ स्मार्ट गर्ल ना? बरं ऐक, तुला ड्रॉइंग कम्प्लीट करायचं ना आता? हा, चला का हिचं ड्रॉइंग कम्प्लीट करून ये. ओके? हो मॅडम. मी आलेच. केदार, काय 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 करतोस तू इकडे? हा, कशाला आलायस हातमध्ये? तुला माहिती ना सगळे नियम, आणि तू पुन्हा का असं वागतोस माझ्याशी? आपण किती वेळा एकाच विषयावर बोलायचंय. तुझ्या रूम मध्ये एवढा मोठा फलक लावलाय ना, ज्याच्यावर सगळे नियम लिहिले. नियम कोणी लिहिले? आत्यानी. आत्या घरी आहे, गेली होती देवळात. हा, मी बघितलं तिला जाताना, म्हणून आलोय. आणि तसंही मी इथे माझ्या डार्लिंग साठी आलोय. डार्लिंग? हो, सुमी डार्लिंग. ए श्रीवल्ली, बाबा बा इल्ली कुट्टी का पुष्पा. काय? बस 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 बस. सुमी, डोळे बंद कर. यांना पोळा, डोळे बंद करा आणि हात पुढे करा. श्रीवल्ली. टंटरन. अयो थल्लयव्वा. थल्लायुवा. काय आणलंय बघ. अरे ते काय म्हणतात तुम्ही ते नाही का, क्रश क्रश. माझा क्रश दिलास की रे तू मला. तुला माहिती नाहीये, माझं रेल्वेचं तिकीट आहे ना कन्फर्म झालं नाही म्हणून. नाहीतर आज बात कुछ और होती. काय आहे? हा, तू हे असले काहीतरी नवीन नवीन पिक्चर बघत असते सुमी, आणि मग तुला हे असले शब्द कळतात, क्रश वगैरे. अरे उसमें क्या है? अरे सुमी साठीच तर ऍक्शन फिल्म बनतात, हो की नाही सुमी?
अल्लू अर्जुनचे पिक्चर्स आवडतात म्हणून मी तिला देतो, हो की नाही? ए सुमी, तू तो अल्लू अर्जुनचा नवीन पिक्चर बघितलास का? इल्ले कोण नेते मला थिएटरात? अरे मी आहे ना, मी खास तुझ्यासाठी तो पिक्चर माझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलाय, फक्त तुझ्यासाठी. पटकन मोबाईल ऑन कर, मी तुला पटकन देतो. लवकर 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 पाठव. घरात कोण नाहीये, सगळी शांतता आहे, बघूनच घेते. अरे तुला माहितीये का, अल्लू अर्जुनने त्यात असली भारी ऍक्शन केली आहे माहितीये, म्हणजे आला गुंडा की आपट, आला गुंडा की आपट. अरे प्रत्येक पिक्चर मध्ये ना वेगळी स्टाईल असते माझ्या अल्लूची. उगाच नाही त्याला सुमीचा हिरो म्हणत. सुमीचा हिरो? आणि मग रजनीकांत कोण? अरे तो पण माझाच हिरो. पण काय ना, प्रत्येक पिक्चर मध्ये जो हिरो जादू करतो ना, तो सुमीचा हिरो. तो सुमीसाठी फायटिंग करतो, तो सुमीसाठी पाण्यात पोहतो, तो सुमीसाठी आकाशात उडतो, तो सुमीसाठी आगीवरून पण चालतो. सुमी काय चाललंय तुझं? मला पण घ्या ना तुमच्यात, मी नाते ना तुझी. आहा, मी हिच्यासाठी अल्लू अर्जुन आणि ही माझ्यासाठी श्रीवल्ली. बरं श्रीवल्ली, सांग तुला काय पाहिजे? आत्ता 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 या क्षणाला तो पिक्चर आहे ना नवीन, तो माझ्या फोन मध्ये टाकून दे. लगेच टाकून देतो. हे बरोबर नाहीये, असं फोन बिन मध्ये पिक्चर बघायचे नसतात. हा काय सांगते आपल्याला, जशी काही पोलीसच आहे. चल रे, चल आपण बघूया, चल. चल सुमी. नमस्कार. मी कौशिकी खांडेकर. अहो तुम्हाला कोण ओळखत नाही मॅडम, तुम्हाला टीव्हीत बघतो ना आम्ही. ऑफकोर्स. मी एक फॉर्मल इंट्रोडक्शन करून देते. हे माझे मोठे काका दयानंद खांडेकर. नमस्कार. नमस्कार. आणि ह्या माझ्या मोठ्या काकू पद्मिनी खांडेकर. आणि हा त्यांचा सुपुत्र आणि माझा लहान भाऊ युवराज. हे माझे लहान काका मकरंद काका आणि त्या छोट्या काकू चेतना खांडेकर. मकरंद काका आणि चेतना काकीला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे ईशा, पण ती आता जरा बाहेर गेली आहे. मी माझी आणि माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो. नमस्कार, मी माधव बेलसरे. ही माझी बायको रेखा. नमस्कार. ही माझी मुलगी निशिता. ही माझी धाकटी मुलगी नमा म्हणजे नम्रता. ही माझी बहीण मालती आणि पलीकडे बसली आहे ती माझी भाची काव्या. आजी आणि माझी आई आज इकडे येऊ शकली नाही. म्हणजे वयामुळे तिला आता अशी धावपळ झेपत नाही. नाही, काहीच हरकत नाही. मला असं वाटतं की तुम्हाला जर का युवराजला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता प्लीज. खरं तर असं आम्ही म्हणायला हवं, कारण आमची मुलीकडची बाजू आहे. कोणाचा वाजतोय? थांब बघते थांब. सुमी, अगं बाबा फोन घरीच विसरून गेलेत. अरे देवा, म्हातारी मी झाले आणि तुझा बाप सगळ्या गोष्टी विसरतो. उचल, कोणाचा आहे? हॅलो. हा सुनील काका, मी तारिणी बोलतीये. अहो नाही, ते फोन घरी विसरून गेलेत आणि बाहेर गेलेत. काही काम होतं का?
अरे बापरे. बर, मी कळवते त्यांना. तुम्ही काळजी घ्या. काय ग? सुमी, अगं सुनील काकांच्या बायकोला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. अरे बापरे. माधवची तिकडे ओळख आहे ना, म्हणून बिचाऱ्यांनी फोन केला असेल. जरा फोन ला. सगळे एकत्रच असतील ना तिकडे. कट करतीये ग. मला करते, थांब. कर कर. हॅलो हॅलो नमा, अगं झाल्या का तुमच्या प्रदक्षिणा घालून? अगं कसल्या प्रदक्षिणा? अगं मला बाबांची जरा अर्जंटमध्ये बोलायचं होतं. आहेत का ते तिकडे? अगं ताई, आम्ही ते विंटेज हॉटेल. दादा तू काहीतरी सांगत होतास हो ना? काय ग? अगं ते देवळात नाही गेलेत सुमी. ते हायवेवरचं हॉटेल आहे ना, विंटेज नावाचं मोठं, तिकडे गेलेत. एक जात सगळे फामटेत. आपल्या दोघींना बरोबर न्यायचं नव्हतं ना, म्हणून खोटं बोलले आपल्या बरोबर. तू मनापासून काळजीपोटी त्यांचं सगळं करतेस, पण त्यांना त्याची जाणीव आहे का? ते तुझ्याशी असं वागतात ना, त्याच खूप वाईट वाटतं ग मला. सुमी, तारिणी, मी मेल्यानंतर तुझं काय होणार आहे ग? सुमी अगं. भाई, तुझ्या पुढे हात जोडते. सुमी, मी जिवंत असेपर्यंत लग्न कर. मला तुला सुखी झालेलं बघायचंय ग. तू कशाला अशा गोष्टी करतेस ग, मरणाच्या वगैरे? हा अगं, आपल्याला केवढे पिक्चर बघायचे अजून. तो पुष्पाचा 10वा पार्ट पण येणार आहे. मग हे बघ, त्या सुनीलनं ना आपल्याला आडीनडीला खूप मदत केली आहे, तेव्हा त्याचे उपकार विसरून नाही चालणार. काही करून त्याचा निरोप माधवपर्यंत आपल्याला पोहोचवला पाहिजे. हो. चल आपण जाऊया त्या हॉटेलवर. अगं नाही, आपण कशाला जायचंय हॉटेलवर? चल. सुमी ऐक ना, ते सगळे तिकडे आनंदात असणार आहेत की नाही, मग आपण जाऊन उगाच कशाला त्यांना त्रास द्यायचा? मी दुसरा मार्ग शोधते ना काहीतरी. निन्नू इपुडू ई स्थलम. हा वेलून सुमी. म्हणजे? सुमी काय आहे ना, ते मी आज त्यांना दाखवूनच देते. तू पर सांग. रिक्षा तिकडे तिकडे इकडे आम जरा ये. चल बस. अगं बस ग, तू बस बस. त्याला सांग पत्ता. हा दादा, सरळ सरळ जाऊ दे. सुमी ऐक ना, मला हे सगळं बरोबर नाही वाटत आहे ग. ऐक ना, आपण घरी जाऊयात ना, चल. हे बघ, एकदा सुमी घराच्या बाहेर पडली ना, की ती परत घरी जाणार नाही. त्याला रस्ता सांग. सांगते दादा. हा, पूर्ण उजवीकडे घ्यायचंय. हा, चला चला. तर मी म्हणत होतो की मी सरकारी नोकरीत होतो, तिकडेच रिटायर्ड झालो होतो. आता मुलींची लग्न झाली की मी एकेका जबाबदारीतून मुक्त होईन. ऍक्च्युली मला हा कॉल रिसीव्ह करावा लागेल. हॅलो, मी फॅमिली फंक्शन मध्ये नंतर करतो. फक्त बोलायचंय, भेटायचं नाही. तेच सांगतोय मी, मला आता बोलणं पॉसिबल नाहीये. मी करतो ना, नंतर करतो. आता म्हणजे कामाचा फोन असेल तर घ्यायलाच हवा ना. नाही म्हणजे तुमचा व्यापच एवढा मोठा आहे की हे सगळं होणारच नाही का? प्रश्नच नाही. आणि तुम्ही अगदी बरोबर बोललात. आणि हा एवढा मोठा व्याप मी एकटी नाही सांभाळू शकत. युवराज खूप मदत करतो मला, बरोबर ना काका?
देवराज मला नाही सांगायचं कधी बोलायचं आणि कधी नाही ते. ओके मी सांगत नाही, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, नंतर करू फोन. हां प्लीज. मी कॉल केला की उचलायचा, कुठेही असला तरी, मरत असलास तरी पण. समजलं? आता पुरुषांना बाहेरची कामं असतात तेव्हा घर सांभाळणारं कोणीतरी हवंच नाही का? तुम्हाला सांगते आमची निशी इतकं छान घर सांभाळते. अहो एकटी सांभाळते, सगळं एकटी करते सगळ्यांसाठी. घरात कोणाला पेला सुद्धा उचलू देत नाही. आणि स्वयंपाक तर इतका छान करते ना, आणि भांडी तर एवढी सुंदर घासते ना. ही सगळी कामं करायला आमच्याकडे नोकर माणसं आहेत. हा म्हणजे आता नोकर माणसं ठेवल्यात तर मग हो ना, म्हणजे नोकर आहेत तर जबाबदाऱ्या द्याव्या लागणार ना. काय हो? हो 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 म्हणजे काय. खरंय खरंय. निशिता, तुला ही सगळी कामं येतात हे चांगलं आहे, पण या घरात तुला कुठलंही काम करावं लागणार नाही असं म्हणायचंय का तुला? नाही म्हणजे माणसाने स्वावलंबी असणं चांगलंच आहे, नाही का? नीट आहे, तुझ्याकडे जे पार्सल आहे ना ते उद्या पोचवायचंय. लाखांचा माल आहे, गॅस गेला पाहिजे. पोचेल, उद्याच्या उद्या पोचेल. ओके, आणि हे शेवटचं पार्सल असेल. ओके युवराज, या रस्त्यामध्ये सक्सेस आहे, पण फक्त एकच लेन, युटर्न नाही. एकदा निघाला ते एव्हरेस्ट. थांबण्याचा प्रयत्न केला ते ॲक्सिडेंट होणार, डेथ होणार. पण याला काय अर्थ आहे? मी माझं काम प्रत्येक वेळी प्रामाणिकपणे हां या डेफिनेटली या. हो पोचेल. हां या. आ जाओ जानेवन, आ जाओ मेरे डार्लिंग्स, नाचो. मी सांगितलं होतं मी फॅमिली फंक्शन मध्ये आय डोंट नो खास झालं. हां हे झालं ना, हे आता झालं. जाऊया. हां जाऊया. महत्वाचा कॉल होता त्यामुळे उचलावा लागला. सॉरी. प्लीज ऐक ना, नको. अगं थांब ग जरा, मी सांगते ना तुला. ये ग तू. सुमी ऐक ना माझं. सुमी अगं बघ ना, नाहीये इथे कोणीच नाहीये. चल आपण जाऊयात घरी. चल. तारिणी, तू बघ माधव. कोणीतरी फॅमिली आहे वाटतं त्यांच्यासोबत. फॅमिली? याला कोण ओळखतंय फॅमिली भेटायला? ते तरी मला कसं कळेल? थांब ना, मी बघते ना. चल. मी जरा थेटच विचारतेय, युवराज, तुम्हाला आमची निशी आवडली आहे का? खरं तर मला हा प्रश्न निशिताला विचारायचा आहे. निशिता, तुला जर युवराज खरंच आवडला असेल तरच आपण पुढे जाऊ. त्यांनी आपल्या तारणीला नकार दिलाय. ओ कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स. धन्यवाद.
लग्नाचा मुहूर्त पण लवकरच काढ. म्हणजे निशीचं लग्न ठरवतायत हे. थांब, चल 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 बघ, चल 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 सुमी ऐक ना. व्हेरी वाईज डिसिजन. थँक्यू. प्लीज प्लीज. हो हो थांब ना प्लीज प्लीज थांब. नशीब काढलंस तू. हं? आयुष्यभर सुखी राहतात.